ह्याला घेऊन आज जा. अहो तुम्ही कुठे चालला आता? सांगितलं तेवढंच करा. तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नीट द्यायचं नाहीये का? बघा, तुम्ही प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला वेळ नाही माझ्याकडे. ह्याच स्वभावानं आयुष्याचं वाटोळ व्हायची वेळ आली आहे. लय बोलला तर जीप काढी ना बाहेर. काढा, आम्हाला सगळ्यांना मारा म्हणजे तुमचं समाधान होईल. अहो पोरगी बेपत्ता आहे, पोराला मारलंय, काळजी वाटते. पोरगी बेपत्ता आहे, मग तिचा तपास लावायला नको? हा, पण ज्यानं कोणी हे केलं असणार ना त्याला मी सोडणार नाही. मी तर कुठं सोडा म्हणतेय, पण केलंय कुणी कळणार कसं? ह्याला मारणारी आणि पोरीला बेपत्ता करणारी तिघं होती, म्हणजे नक्कीच त्या शंतनू, रमेश आणि बाळूचं काम असणार. सकाळपासून तुम्ही रागात काहीच खाल्लं नाहीये. आता गेलात तर परत कधी येणार भरोसा नाही. थोडं खाऊन घ्या. मेंदू करपलाय का तुझा? तिथं पोराला एवढं मारलंय, पोरगी बेपत्ता आहे, घशाखाली घास उतरेल का माझ्या? जायला हात घेऊन. परंपरा तिथं आमच्या अन्नात माती कळून खुशाल जेवत बसलाय. अहो कशाला मारताय त्याला? हे माझा आला याला. आपण केलंय तरी काय त्यानं? काय केलंय? माझी पोरगी कुठे आहे? मला नाही माहित. तुला नाही माहित? हात पाय गळत आलं की कळल का? कुठे आहे माझी पोरगी? मी जी एका भाषेत सांगितलंय ना, मला माहित नाही ते. तुला नाही माहित? बघताय काय? पाक घर उलट पालत करा. शोधा. थांबा. घरातली एका जरी वस्तूची तोडफोड केली ना, सरळ जाऊन देणार नाही बाहेर. एवढी मस्ती आली तुला? अहो तुम्हाला अक्कल पाहिजे ना. मी जर पळवून नेली असती ना, तर घरात कशाला आणली तिला? कुठे लपून ठेवली सांग? मी पळवूनच नेली नाही तर लपून ठेवायचा संबंधच काय येतो? तू नाही लपवली, आणि तू जर लपवली असशील आणि तुझा जर ह्याच्यात काही संबंध असेल ना, तर दोघांना घरासकट पेटवेन. संबंध यायला तिचा विषय कधीच डोक्यातनं काढलाय मी. राहिला प्रश्न पळवून न्यायचा ना, तर तुमच्या घरी येऊन तुमच्या देखत नेली असती आणि लग्न बी केलं असतं. शांता तोंड सांगून बोल. अहो नका मारू. वा बाजूला. तुझा नवरा गेलाय वर तांगड्या करून. पोराला नीट समजाव, नाही तर पुढची पिढी जन्माला यायची नाही. चल रे.
ए बास कर की रातभर मारतेस तरी कंटाळा आला नाही हा मारतेल किती तू राहशील बाजूला आणि मला पाठवशील चक्की पिसायला कशानं मारत्यात गेंड्याच्या कातडीची आईच चाली. ए तुझा चहा पाणी घेऊन ये आणि परत एक राऊंड काढ. आला 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 अमिताभ बच्चन आला. तुम मुझे वहां ढूंढ रहे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. हाय हे घाबरा 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 आता ह्यो फाईट करून आपल्या सगळ्यांनी मारलं. मारायचं का काय करायचं ना ते पुढं बघू. यांना हातच का लावला? ए खालच्या आवाजात बोल. पुन्हा पुढं बोलतोयस ना त्याचं भान ठेव. ए तू का हिटलर लागून गेला काय? ह्याच आवाजात बोलणार. यांना हात का लावला? अरे संग्राम घाबर की हिरो बघ किती तापलाय. ए रातचं कमी पडलं काय ते आता परत ह्यांच्या बरोबर खायला आलाय. रात्री खाल्लंय बी आणि खायला बी घातलंय. विसरला काय? ए हरामखोर. अरे बघतोय काय मार दिला. ए धर्माग्या. आणि एवढा जर दम असेल ना तुमच्यात तर गरीबावर हात न टाकायचा. आधी गुन्हा सिद्ध करायचा मग हात लावायचा. आणि गुन्हा केला असता ना तर समोर आलोच नसतो. समजलं का? कळलं का रे? गायत्री गायब आहे. माहिती आहे मला. ती कुठे आहे तुला माहिती आहे का काय? ती जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. तू नको काळजी करू. तिच्या बाबांचा तुमच्यावर संशय हा. सावध राहा तुम्ही. माहिती आहे आम्हाला. काल घरी आला होता. म्हणजे तू? हे नाही मी नाही. मी पळवून नेलं असतं ना तर सांगितलं असतं तुला. कुठं गेली असेल ती? मला खूप काळजी वाटते तिची. तुला बोललो ना नको काळजी करू. ती जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. तू सावध राहा. कारण सरपंच आहे ना तुझ्यावर शंका घ्यायला बी कमी नाही करणार. हे यांना काय झालंय? सरपंचांनी मारले. का? या काचं उत्तर आहे ना तुला वेळ आल्यावर देतो. शांतनू तू पण काळजी घे हा. त्यांचा पहिला संशय तुझ्यावरच असणार आहे. तू नको माझी काळजी करू. तू एक काम कर. तू पण त्या सरपंचाच्या घराकडे फिरकू नको. हा सावध राहा. आप्पा हं. काय वय लेका बन्या रात्री काय दराड कोसळली का आभाळ पडलं हा काय झालंय? वा कांगाची कात्री सोल वाटून निघाले ती. आप्पा हे. काय बी द्या पण नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची कशी हातभर फाटली आहे बघा की. नेता आता नेत्याला कळलं असेल कशी नेतेगिरी करायची ती. ए आता करशील का नेतेगिरी? हे गावाचा कैवारी होतीस होय. आप्पा दरड काय ना आबाळ काय. जगबुडी जरी झाली ना तरी नेतेगिरी करणार आणि गावचा कैवार घेणार. अरे आम्ही खंबीर आहे की गावचा कैवार घ्यायला आणि विकास करायला. तुमच्यासारख्या भांडगोळांची काय गरज आहे? तुमच्यासारख्यांना जमलं नाही म्हणून आमच्यासारख्या भांडगुळांना पुढाकार घ्यावा लागला.
एवढा फोडलाय तरी अजून अंगातली रग कमी झाली नाही वय. अजून रग बघितली कुठं तुम्ही? हे बघ, तुझी रग बी उतरवतो आणि तुझा राजकारणातला किडा बी जिरवतो. आप्पा, तुम्ही ज्या गावात राहता ना त्या गावातलं पाणी मी पण पितो बरं का. ह्याच बांडगुळानं तुमची आणि सरपंचांची राजकीय कारकीर्द संपवली नाही ना तर नावाचा शंतनू नाही. चला सरका. आप्पा हम्म, अहो सूम जळला पण पीळ अजून जळला नाही की. म्हण्या हा. तू आता बघच त्याचा पीळ कसा जाळतो ती. एक काम करा, हं. या प्रकरणात सरपंचाला साथ द्या हा. आणि त्या पोराचा कायमचा काटा काढा. कळलं का? कळलं. अहो तुमच्या इशाऱ्याचीच वाट बघत होतो नाहीतर ह्याचा काटा कधीच काढला असता. चला